आपल्या पुढच्या स्पर्धकाला आपण बोलवूया. आपल्या समोर येते नेहा वर्मा. हाय नेहा. हाय. कसं वाटतं इकडे येऊन? खूपच छान वाटतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. फिरुनी नवी जन्मे एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे एकाच जन्मी जणू फिरुनी नवी फिरुनी नवी जन्मे स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला क्या बात है. व्हेरी गुड. थँक्यू सर. सुंदर तुझ्या भावना व्यक्त होत होत्या गाण्यातले शब्द, त्यानुसार तुझा व्हॉल्यूम व्हेरिएशन, केअरफुली हँडल केलेला विब्राटो. व्हेरी गुड. खूप आनंद झाला मला. व्हेरी गुड. कीप इट अप. सुपर. थँक्यू सर. हे गाणं असं आहे, सॉफ्ट मेलोडी, इतकं पॉझिटिव्ह सॉन्ग आणि अमेझिंग शब्द मोघ्यांचे आणि बाबूजींची चाल, हे रसायनच वेगळे या गाण्याचं. आउटस्टँडिंग आहे. आणि त्यात शामरावांचं अरेंजमेंट. आणि मला खूप आनंद वाटला की ज्या पद्धतीने क्लीन आणि नीट सपोर्टमध्ये म्युझिशियन्सच्या इतकं उत्तम गायलीस ना तू. खूप छान आहे. व्हेरी गुड. थँक्यू कीप इट अप. सुपर. थँक्यू. तुला माहिती आहे का, तुझं खरोखर एक फिमेल प्लेबॅकला जो व्हॉइस क्वालिटी लागते ना, ती तुझ्यामध्ये आहे. खूप छान आहे. खूप छान तू व्हॉल्यूम व्हेरिएशन करते आणि हरपेन मी हरवेन मी म्हणताना खरोखर असं जाणवत होतं, फील होत होतं की खरोखर तू तशीच गाते, ते शब्द जगतेस. ऑल द बेस्ट. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग गायलीस. थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, जसं आपण मगाशी आता हा सुरुवातीला मुद्दा घेतला आपण म्युझिशियन्सच्या बाबतीत, एक पोर्शन जो फक्त रेडिओमध्ये हे गाणं किंवा सीडीवर गाणं हे वाचतानाच ऐकू यायचा, जे सत्यजितने त्याच्यातला तो पेझिकॅटोचा काउंटर पार्ट वाजवला. सो किती सुंदर वाटलं. या मुलीने किती व्हायलिनचा तो मधला पीस किती अप्रतिम वाजवला. व्हेरी गुड. सो या अशा पद्धतीने सगळं गाण्याला सपोर्ट करतो. ऑल द बेस्ट नेहा. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. दिल के डॉक्टर वगैरे नाही आहेस ना तू? नाही, मी दात दातांची डॉक्टर आहे ती. नाही, मला हा नेहमी एक प्रश्न पडतो. मला स्वतःला खूप भीती वाटते डेंटिस्टकडे जायची.
ते असं खुर्चीत बसायचं, एकाचा आ करायचा मोठा आणि दुसऱ्यांच्या तोंडाचे दात स्वच्छ करायचे आणि त्यांची कीड काढायची. किती गाड नाही वाटत तुम्हाला? नाही, पण ते कसं आहे की काम आहे म्हटल्यावर करायलाच पाहिजे, त्यामुळे. आणि आम्ही नाही करणार तर दात साफ कसे होणार हो ना? आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याच्या लहानपणीच related, कवळ्या घालायला लागल्या असत्या नाहीतर. नाही, त्याच्या रिलेटेड एक खूप मजेदार किस्सा आहे. जर हा. इफ आय हो, बोल ना, बोल ना, नक्की. जिकडे दात क्लीन करतात, ज्याला आम्ही स्केलिंग म्हणतो, त्या डिपार्टमेंटमध्ये एक माणूस आला आणि म्हणजे मी त्याला बसवलं चेअरवर वगैरे. तोंड उघडलं त्यांनी तेव्हा म्हणजे त्याचे दात इतके घाण होते, म्हणजे त्यांनी कित्येक वर्ष ब्रशच केलं नाहीये, असे इतके घाण होते त्याचं. तर मला इतका वैताग आला, मी त्याला म्हणजे ओरडले की क्या ये आप ब्रश वगैरे नहीं करते क्या, क्या मतलब ये कैसे कैसे दात है आपके. तर तो मला काय म्हणाला असेल कि नहीं डॉक्टर, वो क्या हुआ, मैं 3 साल जेल में था तो मुझे ब्रश करने को पॉसिबल ही नहीं हुआ. त्यानंतर मी त्याच्याशी एक शब्द बोलले नाही, गपचूप त्याचं काम केलं आणि त्याला टाटा बाय बाय केला. दात काढणं किंवा रूट कॅनल करणं जास्त कठीण आहे का गाणं म्हणणं कठीण आहे? तसं बघायला गेलं तर दोन्ही कठीण आहे, पण रूट कनाल किंवा दात जेव्हा आपण काढतो तेव्हा दुसऱ्याचा जीव आपल्या हातात असतो ना, त्यामुळे ते जरा जास्ती टेन्शनवालं असतं. गाणं गाताना तुला टेन्शन येत नाही ना? नाही, टेन्शन असतंच. का गाण्यानंतर टेन्शन येतं ते मार्क्सचं, बरोबर? आपण मार्क्स बघूया. क्या बात Thank you. आहे. पहिलंच गाणं आणि ध मिळालाय तुला. व्हेरी गुड. अतुल? थँक्यू. 2 ध. थँक्यू. खूप छान. थँक्यू. नेहा, तू हे एक सॉफ्ट गाणं होतं, अशी अपेक्षा करतो की आता पुढच्या सेगमेंटला अजून वेगळ्या प्रकारचं एखादं चित्रपट संगीतच, पण अजून वेगळ्या प्रकारचं असावं, आत्ताच्या बाजासारखं नसावं. तू गाणं कुठलंही तू सिलेक्ट कर, तो सर्वस्वी तुलाच मुभा आहे. पण यापेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला पण आणि आपल्या रसिकांना पण ऐकू दे. नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.